असलं दुःख होतं ना, त्यातून आम्ही फक्त वॉटरफॉल दिसण्याची वाट पाहत होतो. आमचं नशीब कसं आहे तुम्हीच बघा आता. असला खतरनाक मजा येत होती ना, सगळं सांगतो चला. मॉर्निंगला आम्ही हॉटेलला आलो आणि मस्तपैकी स्विमिंग पूल मध्ये आंघोळ केली. वेळ न घालवता नाही का लवकरच निघालो आपल्या धबधब्याकडे. म्हणजेच आम्ही जातोय काळू वॉटरफॉलला. जातानाचा व्ह्यू असला भारी येत होता ना, आई शपथ लय खतरनाक. रस्ता असला मस्त होता ना, फक्त स्टेरिंग फिरत होती. लांबूनच असे धबधबे दिसत होते खतरनाक. तिकडे जाण्याचं सगळ्यांनाच वेळ लागलो होतं, त्यामुळे पक्षी पण निघालते. मग आम्ही कशाला थांबतोय, आम्ही पण घातले आपले कपडे आणि निघालो. आणि आम्ही नाही का सगळे टीम सोबत आलेलो. आमच्या सोबत MIT ची पण टीम होती. निघायच्या अगोदर थोडी माहिती सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. पहिले तर नदीची ओळख करून घेतली, देन सरांनी थोडी माहिती सांगितली. मस्तपैकी चिक्कल वाट होती, खूप मजा येऊ लागली बघा. स्टार्टिंग पासून जिकडे बघत होतो तिकडे छोटे छोटे धबधबे दिसत होते. आणि आता आम्ही एवढंच चलून नाही का आम्ही जातोय काळू वॉटरफॉल कडे. आता ना सगळे असे चलत होते, खूप मस्त दिसत होतं. काही लोक रिस्क घेत होते तर काही लोक माझ्यावर अशी मजा करत होते. 30% ट्रॅकिंग करून आम्ही येऊन पोहोचलो काळू वॉटरफॉलच्या अपोजिट साईडला. सगळ्या निसर्गाने पांढरे कपडे घातले होते, त्यामुळे दिसायचं थोडं पण नाव नव्हता घेत वॉटरफॉल. दुःख संपलं तरी सेकंदासाठी संपत होतं, त्यामुळे बघायला तर काही नाही भेटला. 4 पावलं थोडं पुढे चलून गेलो की रिव्हर्स वॉटरफॉल बघायला भेटला. इथं आल्यावर खरंच असं वाटत होतं की यार स्वर्गात आलं. वरून पण पाणी येत होतं आणि खालून पण पाणी येत होतं, खूपच मस्त वाटत होतं. आता येताना बघू काळू वॉटरफॉल ओपन होतोय का नाही. आता आमची सगळी टीम मजा करत नाही का निघाली अद्राई जंगल ट्रॅकला. थोडं पुढे येऊन घोषणा पण दिल्या. आता राहिलाय अद्राई जंगल ट्रॅक आणि तिकडे असलेला वॉटरफॉल. आता येताना बघू आपल्याला दिसतो का नाही काळू वॉटरफॉल. सो फॉलो करून घ्या, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड बाय.